आज आपण पाहणार आहे सिंपल इंटरेस्ट मधलं पहिलं गणित. पहिलं गणित लिहून घ्या. फाइंड द सिंपल इंटरेस्ट. फाइंड द सिंपल इंटरेस्ट on rupees 8,000 for 8 years at the rate of 8% per annum. अशा प्रकारचं आपल्याला गणित विचारलेलं आहे. एकदम सोपं गणित आहे. फाइंड द सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट काय असेल? 8,000 रुपयावरती 8 वर्षासाठी 8% व्याजदराने. सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहू गिवन. काय दिलेलं आहे आपल्याला इथं? पी दिलेला आहे 8,000 रुपये. नेक्स्ट नंतर एन दिलेला आहे 8 आणि आर सुद्धा दिलेला आहे 8च. आणि काय विचारलेलं आहे तर आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपण इथे फॉर्म्युला टाकू सिंपल इंटरेस्टचा. आय इज इक्वल टू पी आर एन अपॉन 100. याच्यात आता किमती टाकायच्या. किमती टाकूयात. पी पी किती आहे? 8,000. म्हणून 8,000 गुणिले आर आहे 8च आणि एन सुद्धा आहे 8च भागिले 100. आणि आता हे कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट करायचं. कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट केल्यानंतर आपलं उत्तर येईल 5,120 रुपये. हा काय आलेला आहे? आपला सिंपल इंटरेस्ट आलेला आहे. अशा प्रकारचे गणित सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात. त्याप्रमाणे आपण सिंपल इंटरेस्ट हे कसं काढायचं हे पाहिलेलं आहे. चला तर मग आता आपण दुसरं गणित पाहू. 2 नंबरचं गणित पहा. ल्या गणित. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. फाइंड द अमाउंट on rupees 5,000 for 2 years at 4% per annum compounded half yearly. चला गणिताचा अर्थ पाहूयात. काय विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला समजेल नक्की काय करायचं आहे. फाइंड द अमाऊंट. अमाऊंट विचारलेले आहे किती असेल? 5,000 रुपयावरती 2 वर्षासाठी 4% व्याजदराने कंपाऊंडेड सांगितलेलं आहे. हाफ इयरली. हाफ इयरली म्हणजे वर्षातून 2 वेळा इंटरेस्ट चार्ज केले जाणार आहे. काय दिलंय ते आधी आपण लिहू. आपल्याला दिलेलं आहे म्हणजे पी दिलेला आहे आपल्याला 5,000 रुपये. त्याच्यानंतर एन दिलेला आहे 2. पण हाफ इयरली सांगितलेला असल्यामुळे ह्याला काय करणार आपण? गुणिले 2 करणार. मग एन येईल आपला 4. त्यानंतर आर दिलेला आहे आपल्याला 4%. पण आता हाफ इयरली म्हटलं की याला डिवायडेड बाय 2 करायचं, भागिले 2 करायचं. मग आर आपण किती घेणार? 4च्या ऐवजी 2 घेणार. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तर ए विचारलेलं आहे. ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. लगेच आपण सॉल्व्ह करू. आता हे गणित सॉल्व्ह करत असताना आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हटलेलं आहे म्हटल्यावर कंपाऊंड इंटरेस्टचाच फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. म्हणून आपण कंपाऊंड इंटरेस्टचा एचा फॉर्म्युला लिहिणार आहोत. म्हणून एचा फॉर्म्युला घ्या. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. हा आहे कंपाऊंड इंटरेस्टचा एचा फॉर्म्युला. आता यात काय करू आपण? किमती टाकू. किमती टाकूयात. पी दिलेला होता आपल्याला 5,000 रुपये. म्हणून आपण घेणार 5,000 कंसात 1 अधिक आर किती घेणार आपण? 4च्या ऐवजी आता 2% आणि एन किती घेणार? 2च्या ऐवजी तर 4. म्हणून इथं आपण घेणार या आर 2 भागिले 100 आणि एन जो आहे तो एन आपण घेणार आहोत 4. अशा प्रकारे आपण फक्त फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकलेल्या आहेत. आता आपण हे सॉल्व्ह करू. सॉल्व्ह करायचं आहे. हे 5,000 आहे असेच राहतील. ह्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. कंसामध्ये 1 अधिक 1/100. हे जर सॉल्व्ह केलं तर हे येईल आपलं 1.02 रेज टू 4. नेक्स्ट स्टेपला 5,000 आणि हे 1.02 रेज टू 4
हे कॅल्क्युलेट करायचं कॅल्क्युलेटर वरती. मग आपण हे कॅल्क्युलेट करू. कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर आलेलं आहे आपलं 1.0824. आता काय करायचं, जे उत्तर आलेलं आहे ते त्यांनी 5,000ला गुणायचं. मग आपण गुणाकार करायचा. जे आलं त्याला गुणिले 5,000. हे कॅल्क्युलेटरवर केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल ती म्हणजे 5,412.16. म्हणजेच हे किती आलेलं आहे आपला 5,412.16 हा आलेला आहे आपला ए. लक्षात घ्या एकदम सोपा आहे. जेव्हा आपल्याला कंपाऊंडेड हाफ इयरली सांगितलेलं असेल तेव्हा काय करायचं असतं, तेव्हा ह्या n ला 2 ने गुणायचं असतं आणि r ला 2 ने भागायचं असतं. जेव्हा क्वार्टरली सांगेल तेव्हा 4 ने गुणायचं आणि 4 ने भागायचं. जेव्हा इयरली सांगितलेलं असतं त्यावेळेस काहीही करायचं नाही. मंथली सांगितलेलं असेल तर 12 ने गुणायचं आणि 12 ने भागायचं. फरक फक्त एवढाच आहे. बाकीचं आहे असं आपण जसं नॉर्मली करतो त्याच पद्धतीने करायचं. आता हे आपण पाहिलं कंपाऊंड इंटरेस्ट. जर अमाऊंट काढायची असते कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आणि जर कंपाऊंडेड हाफ इयरली, क्वार्टरली किंवा मंथली, इयरली सांगितलेलं असेल तर ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे आपण पाहिलं. आता आपण याच्या पुढचं गणित घेऊ. 3 नंबरचं गणित लिहा. कॅल्क्युलेट compound interest for third year at rupees 5,000 at the rate of 5% per annum. पहा आता या गणितामध्ये काय विचारलेलं आहे. या गणितामध्ये स्पेसिफिक इयरचंच इंटरेस्ट विचारलेलं आहे. म्हणजेच कोणतं, तिसऱ्या वर्षाचं इंटरेस्ट विचारलेलं आहे. जेव्हा अशा प्रकारचं इंटरेस्ट विचारलेलं असेल तेव्हा काय करायचं असतं, तर हे स्पेसिफिक इंटरेस्ट विचारलेलं आहे म्हणून नीट व्यवस्थित काळजीपूर्वक गणित सॉल्व्ह करायचं. ते कसं ओळखायचं, तर n देताना थर्ड, सेकंड, फोर्थ अशा प्रकारेचा विचारलेलं असतं. मग आपण इथे आधी काय दिलंय ते लिहून घेऊ. म्हणून P दिलेला आहे आपल्याला या गणितामध्ये 5,000. n दिलेला आहे तो म्हणजे 3, तो 3च घ्यायचा. त्यानंतर r दिलेला आहे तो म्हणजे 5% आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे कितव्या वर्षाचं, तर तिसरं. म्हणून काय लिहायचं CI आणि खालच्या बाजूला लिहायचं 3 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण काय केलं, काय विचारलेलं आहे ते लिहून घेतलं. आता याच्यामध्ये आपण फॉर्म्युला लिहू. फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा स्पेसिफिक थर्ड इयरचा. म्हणून आपण फॉर्म्युला लिहिणार CI3 इज इक्वल टू PR अपॉन 100 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू n मायनस 1. हा आहे फॉर्म्युला. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या. किमती टाका. पहा कशा टाकायच्या. P किती आहे 5,000 म्हणून 5,000 गुणिले R आहे 5 म्हणून 5च भागिले 100 कंसात 1 अधिक R किती आहे 5 आहे म्हणून 5 छेद 100 कंस पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट n किती आहे 3 वजा 1. आता याच्यामध्ये फक्त आपण किमती टाकलेल्या आहेत. पुढे सॉल्व्ह करू. करायचं आता हे सॉल्व्ह. नेक्स्ट कॅल्क्युलेटर वरती करा 5,000 गुणिले 5 भागिले 100 म्हणजे हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. 5 5 25 म्हणजेच
250 कंसात हे सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर येईल 1.05 रेज टू यांची वजाबाकी 2. नेक्स्ट स्टेपला 250 कंसामध्ये 1.5 रेज टू 5 हे करून घ्यायचं. ते कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट केल्यानंतर येईल 1.2762. आता जे उत्तर आलेलं आहे त्याला गुणिले 250 केलं की आपल्याला तिसऱ्या वर्षाचं स्पेसिफिक इंटरेस्ट मिळेल आणि ते येईल आपलं 319.07. 319.07 हे काय आलेलं आहे आपलं कंपाऊंड इंटरेस्ट आलेलं आहे तिसऱ्या वर्षाचं. अशा प्रकारे आपण फक्त तिसऱ्या वर्षाचं कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे तिसऱ्या वर्षाचं इंटरेस्ट आहे, पहिल्या 2 वर्षाचं याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही. फक्त तिसऱ्या वर्षाचं व्याज किती आलेलं आहे तर 319.07. आता आपण पाहू 4 नंबरचं गणित. 4 नंबरच्या गणित What is an amount? What is an amount? An amount on rupees 3,000 at 3% for 3 years. Simple interest. पहा गणितामध्ये काय विचारलेलं आहे, एकदम साधं गणित विचारलेलं आहे. What is an amount on rupees 3,000 at 3% for 3 years simple interest? काय अमाऊंट होईल 3,000ची 3% 3 वर्षासाठी सिंपल इंटरेस्टने. जे विचारलेलं आहे ते आधी आपण लिहून घेऊ. गिवन मध्ये P इज इक्वल टू 3,000 रुपये, R आहे 3%, N आहे तोही 3च आहे आणि काय विचारलेलं आपल्याला अमाऊंट विचारलेलं आहे A इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता या गणितामध्ये सिंपल इंटरेस्ट सांगितलेला आहे. जरी हे सिंपल इंटरेस्ट म्हणून जरी सांगितलेलं नसतं आणि गणित जर आपल्याला फक्त इथपर्यंतच दिलेलं असतं, इथून इथपर्यंतच, तरी जर माहिती मिसिंग असेल कशा प्रकारे गणित सोडवायचे, कोणत्या इंटरेस्टने सॉल्व्ह करायचं आहे, तर अशा वेळेस ते गणित आपल्याला सिंपल इंटरेस्टने सॉल्व्ह करायचं असतं. म्हणून याच्यामध्ये आपण सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहू आणि इथे गिवन मध्ये ए पण आलेला आहे आणि पी पण आलेला आहे. म्हणून आपण फॉर्म्युला काय लिहिणार, ए चा फॉर्म्युला लिहिणार. म्हणून ए चा फॉर्म्युला घ्या. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर एन अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट. या प्रकारे आपण तो फॉर्म्युला लिहून घेतला. आता याच्यात किमती टाकायच्या आहेत. किमती टाकू. पी किती आहे 3,000, 3,000 कंसामध्ये 1 अधिक आर आहे 3 आणि एन सुद्धा आहे 3च भागिले 100 कंस पूर्ण. याच्यामध्ये आता सॉल्व्ह करू. फक्त आपण किमती टाकलेल्या आहेत, आता पूर्णपणे सॉल्व्ह करायचं आहे. 3,000 कंसात हे सगळं सॉल्व्ह करायचं. 3 गुणिले 3 केलं तर ते येईल 9 भागिले 100 करायचा अधिक 1 करायचा म्हणजेच येईल 1.09. आणि आता ह्या दोघांचं काय करायचं, गुणाकार करायचा. 3,000 गुणिले 1.09 हे जर केलं तर हे उत्तर येतं आपलं 3,270. हा काय आलेला आहे आपला सिंपल इंटरेस्टने ए आलेला आहे. आणि ह्याच गणितामध्ये आपल्याला जर पुढं असं विचारलेलं असतं काय, ऑल्सो फाइंड, हेच पुढे आपण कंटिन्यू करू. ऑल्सो फाइंड द सिंपल इंटरेस्ट. हे जर असंच गणित विचारलं असतं कंटिन्यू तर आपण हे कसं केलं असतं, तर आपण असंही केलं असतं. I इज इक्वल टू ए मायनस पी. ए
मायनस पी केलं असतं आणि मग ए किती आहे तर आत्ताच आपण काढला 3270 वजा 3000 आणि हे जर वजाबाकी केली असती तर आय आपला मिळालेला असता 270. हा काय आला असता सिंपल इंटरेस्टने आय आला असता म्हणजे सिंपल इंटरेस्ट आलं असतं. आता हे असं केलं तरी चालतं किंवा काहींना जर वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं असेल तर ते वेगळ्या पद्धतीने म्हणजेच जो आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे आयचा तो यूज करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतात. ते कसं तर आय इज इक्वल टू पी आर एन अपॉन 100 आणि इथे आता किमती टाकूयात. किमती टाकायच्या आहेत. पी आहे 3000 3000 गुणिले एन आहे आर आहे 3 एन आहे 3 भागिले 100. हे 2 झिरो गेले हे 2 झिरो गेले 30 गुणिले 3 गुणिले 3 जर केलं तर 30 गुणिले 3 केलं तर 90 90 गुणिले 3 जर केलं तर ते उत्तर येतं आपलं 270. तुम्ही कशाही पद्धतीने सॉल्व्ह करा फक्त उत्तर तुमचं आलं पाहिजे. आपल्या गणितामध्ये प्रत्येक स्टेप ही व्यवस्थित दाखवायची आणि उत्तर इथे जरी आपण काढलेलं असेल तेही 270च आलेलं आहे आणि इथेही 270च आलेलं आहे. तुम्ही कशाही पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालतं. पुढचं गणित पाहू आपण. 5 नंबरचं गणित आहे. फाइंड द डिफरन्स between simple interest and compound interest on rupees 4,000 at the rate of 4% per annum for 4 years. 4 years. पहा एकदम गणित सोपं आहे. गणितामध्ये काय विचारलेलं आहे हे कळलं की आपल्याला सोडवायला सोपं जातं. पहा काय विचारलेलं आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला आपल्याला फरक विचारलेला आहे. किती हजार रुपयावरती 4000 रुपयावरती 4% 4 वर्षासाठी गिवन मध्ये लिहून घेऊ. पी दिलेला आहे आपल्याला 4000 नंतर दिलेला आहे आर तोही आहे 4% आणि एन आहे 4% आणि आपल्याला विचारलेला आहे डिफरन्स विचारलेला आहे. बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे आधी आपल्याला काय करावं लागेल सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल. म्हणून आपण पहिल्यांदा ए कॅल्क्युलेट करू. सिंपल इंटरेस्ट मी सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहून घेऊ. सिंपल इंटरेस्टचा एकदम इझी फॉर्म्युला आहे तो म्हणजे आय इज इक्वल टू पी आर एन अपॉन 100. किमती टाकून 4000 गुणिले 4 गुणिले 4 छेद 100 कॅल्क्युलेट करायचा. हे 2 झिरो गेले हे 2 झिरो गेले 40 गुणिले 4 गुणिले 4 करा कॅल्क्युलेटर वरती आणि पहा किती येत आहे 640 रुपये. 640 रुपये हा काय आलेला आहे आपला आय आलेला आहे म्हणजे सिंपल इंटरेस्ट आलेला आहे. आता आपल्याला काय काढावं लागेल कंपाऊंड इंटरेस्ट काढावं लागेल. म्हणून बी म्हणू आपण बी कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये डायरेक्ट इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आधी ए काढावा लागतो आणि मग ए मधून पी वजा करायचा म्हणजे आपल्याला इंटरेस्ट मिळतं. म्हणून एचा फॉर्म्युला लिहू ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू एन. मग आता याच्यात किमती टाकायच्या. पी आहे 4000 कंसामध्ये 1 अधिक 4 भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू 4. सॉल्व करू.
4000 कंसात हे सॉल्व करायचं. हे सॉल्व केल्यानंतर येईल 1.04 रेज टू 4. मी नेक्स्ट स्टेप इथेच करतो, म्हणजे तुम्हाला कळेल. इज इक्वल टू 4000 1.04 यांचं काय करायचं आहे आपल्याला, रेज टू काढायचं आहे, घात काढायचा आहे 4था. कॅल्क्युलेटर वरती करायचं ते 1.04 रेज टू 4 ते आलेलं आहे आपलं 1.1698. मग लिहून घेऊ आपण 4000 कंसात 1.1698 आणि जे आलेलं आहे त्यालाच जर गुणिले 4000 केलं तरी सुद्धा चालतं. म्हणून गुणिले 4000 केल्यानंतर आपल्याला ये मिळेल, तो आलेला असेल 4679.43. हा काय झाला, ए झाला. पण आपल्याला काय काढायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. म्हणून कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला घेऊ, CI इज इक्वल टू ए मायनस पी. आणि मग आता याच्यात किमती टाकायच्या. ए आलेला आहे आत्ताच आपण काढला 4679.43 वजा पी आहे 4000 वजा बाकी करू म्हणजे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल 679.43. हे काय असेल, कंपाऊंड इंटरेस्ट असेल. कंपाऊंड इंटरेस्ट मिळालेला आहे आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट मिळालेले 679.43. हे काय झालं, कंपाऊंड इंटरेस्ट. इथे आहे सिंपल इंटरेस्ट, हे आहे कंपाऊंड इंटरेस्ट. या दोघांचा डिफरन्स काढायचा आहे, म्हणून आपण म्हणू डिफरन्स. डिफरन्स इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. किमती टाकू. आता आपण काढलं कंपाऊंड इंटरेस्ट, ते आलेलं आहे 679.43 वजा 640 वजा बाकी करायची 39.43 डिफरन्स. अशा प्रकारे आपल्याला जर डिफरन्स विचारलेला असेल तर तो असा काढायचा असतो, ते आपण आताच पाहिलं. याच्या पुढील गणित लगेच पाहू. मग आज आपण थांबू. यानंतरची गणित आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. दर बाबू का पाणी माझ्या बाबाला ग्लास मध्ये पाणी प्यायचं होतं. चिनीची आमची झोप झाली, चिनीची झोप झाली, चिनी फणीची. काय असलं नको, मोठा ग्लास पाहिजे.